की ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांनी महेश लांडगे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते कुठेही भारतीय जनता पार्टीवरती केलेले आरोप नव्हते, ते व्यक्तीवरती केलेले आरोप होते असं थेटपणे या ठिकाणी दिसून आलं. पण खाजगी ज्या वेळेला आम्ही देखील माध्यमं म्हणून काही लोकांमध्ये याबाबत चर्चा करत होतो की एवढ्या कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप थेट महेश लांडगे यांच्यावरती होत आहेत, तर काही गाववाले असतील, काही महेश लांडगेंचे कट्टर समर्थक असतील, त्यांच्याकडे थेटपणे बोलल्या गेलं की भ्रष्टाचार फक्त काय पवारांनीच करावा का? कारण अजितदादांवरती पण 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अजितदादांचे अनेक कारखाने आहेत, किंबहुना नुकतंच त्यांच्या मुलावरती पुण्यातील जमीन घोटाळ्याचे आरोप झाले. मग घोटाळे करून संपत्ती फक्त पवारांनीच कमवायची का? जर ती संपत्ती आमच्या भूमिपुत्रांनी, गाववाल्यांनी थोडीफार काही कमवले असेल ह्या राजकारणातून, त्यात वावगं काय? असं देखील या ठिकाणचे काही महेश लांडगे समर्थक होते, त्यांचंही म्हणणं आलं. शेवटी हा निवडणुकीचा भाग झाला. पण ज्या पद्धतीने आरेतुरे झाले, ज्या पद्धतीने एकेरी उल्लेख राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा करण्यात आला, ते आपल्या या औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला शोभनीय नव्हतं. याबद्दलही त्यांच्याच पक्षातील काही अनेकांनी नाराजी व्यक्त केली, त्यांची कानउघडणी केली. त्यानंतर महेश लांडगेंनी एका सभेमध्ये थेटपणे की मी खरं तर तेवढ्या उंचीचा नाही, मी असं बोलायला नको होतं, माझी ती चूक झाली, हे जाहीरपणे त्यांनी एका व्यासपीठावरतून बोलताना त्याची कबुलीही दिली की जे काही मी बोलून गेलो ते खरं तर मी बोलायला नको होतं.